हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासाठी खास असं लिंबाचं खार खार म्हणा किंवा तुम्ही चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा, त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी झटपट बनवला जातो आणि व्हिटॅमिन सीने भरलेला आहे. तर चला, हे बघा मी असे 6 लिंबू स्वच्छ धुवून असं कुकरमध्ये टाकून त्यामध्ये थोडीशी मिरच्या, तुम्हाला तिखट जसं हवे तसे तुम्ही टाकून घेऊ शकता. त्याचप्रमाणे थोडीशी हळद टाकून कुकरचे मी 5 शिटी घेतलेली आहे. ही लोणचं खाण्यासाठी फार टेस्टी आहे आणि बनवल्या तेवढं सोपं आहे. हे बघा, आता एका सुरीच्या मदतीने चेक करून घ्या. सुगंध मस्त येतो बरं का. हे बघा, आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता एका चाळणीने त्यातलं पाणी सगळं काढून घ्या. एका भांड्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित असं मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्या. तुम्ही जर डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकला तर त्यात काय होतं, त्याचे बिया असतात ना, ते देखील त्यात दळले जातो, म्हणजे पिसल्या जातो. त्याने काय होतं, आपली जी चटणी आहे ती पूर्ण असं कडवट होऊन जातो. म्हणून अशा प्रकारे एका मॅशरच्या मदतीने अगदी व्यवस्थित असं मॅश करून घ्या. ही रेसिपी माझी आजीची आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही ह्याला एकचदा असं सगळं करून ठेवून कधी कधी फोडणी वगैरे देऊनही खाऊ शकता किंवा तसंही तुम्ही खाऊ शकता. माझ्या घरी मला असंच आवडतं म्हणून मी तसंच करते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं असे टाकून घ्या. त्याआधी ह्यातले बघा बिया सगळी मी काढून घेते. हे बघा, अशा हाताने काढून घ्या. अशा प्रकारे हे बघा, हे सगळे बिया काढून घेतलेली आहे इथे. आता एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून चवीनुसार मीठ, म्हणजेच जवळजवळ 3 चमचा मीठ लागतं. मीठाचं प्रमाण जास्त लागतं आणि 3 चमचा साखर पण टाकलेली आहे मी. हे बघा, तुम्हाला आता 2 दिसते, मी नंतर थोडंसं पुन्हा टाकून घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे थोडीशी जिरं. हे बघा, अशा प्रकारे. आता लसूणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्सरमधून असं वाटून घ्या. वाटणं म्हणजे एकदम बारीक पेस्ट नका बनवू, थोडंसं जाडसर राहायला पाहिजे. अशा प्रकारे आता आपली ही चटणी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ह्याला फोडणी द्यायची असेल तर थोडं थोडं काढून तुम्ही फोडणी देऊन घेऊ शकता किंवा तसंही खायला अगदी टेस्टी लागतो. मी मात्र तसंच ठेवणार आहे. तर बघा, हे तुम्ही चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा, गरम गरम तूप, भात आणि चटणी देखील खाऊ शकता. तर माझी ही रेसिपी कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.